नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे आजच्या चर्चासत्रामध्ये। आज आपल्यासोबत आहे डॉक्टर राजेश मिरगे सर, ज्यांचा 30 वर्षाचा अनुभव आहे आणि सोबतच सरांना किल्ले भटकंती हा आवडीचा छंद आहे। तर आजच्या चर्चासत्रामध्ये सर माझा प्रश्न आहे की भरपूर जर बघायला गेलं जे यंग ऑडियन्स आहे त्यांनी छावा मूवी बघितलेली आहे, त्याच्यामध्ये एक डायलॉग असतो, औरंगजेब म्हणतो की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन होतं तेव्हा म्हटलं जातं की जन्नत के दरवाजे खुले रखना, शेर आ रहा है। जन्नत के दरवाजे खुले रखना, शेर आ रहा है। तर म्हणजे शत्रूकडनं एवढी मोठी स्तुती होणं, ऑफकोर्स छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती खूपदा औरंगजेबानी म्हणा, अफजल खान त्यांच्या सरदारांनी केली, इव्हन घाबरत होते। छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की मुझे लगा शिवा आहे, ते एक फेमस याच्यामध्ये पण आहे की लोकांना हवा जरी आली तसं वाटत होतं की महाराज आले का, ती एवढी भीती एवढी धास्ती भरून ठेवली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी। पण कुठेतरी छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचं व्यक्तिमत्व म्हणा किंवा त्यांच्याबद्दलचे जे मतं आहे, आणि मग ते मतं मुघलांचे असो, डचांचे असो, इंग्रजांचे असो की पोर्तुगाजांचे असो, आपल्या यंग ऑडियन्सला असो किंवा जे एक तरुण पिढी आहे त्यांना माहिती नाही, तर तुम्ही सांगू शकणार का की छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचे काय मतं होते? छत्रपती संभाजी महाराजांचे 120 लढाया आणि 120 लढायातलं त्यांचं अदम्य साहस, त्यांचा पराक्रम हा सगळ्यांना ज्ञात आहे, बरोबर। पण शत्रुगुटातली माणसं, शत्रुगुटातले राजदूत, त्यांची लेखणी काय म्हणतात हे खूप महत्त्वाचं आहे। नव्या पिढीपर्यंत सूरज जे आपण नेत आहेत हे मला आनंदाची बाब वाटते। म्हणजे खाफी खान जो मोगलांचा मुख्य सरदार किंवा मोगलांचा मुख्य इतिहासकार मानला जातो आपल्या मोगल इतिहासामध्ये, तो असं म्हणतो की संभाजी राजा शिवाजी राजापेक्षा औरंगजेब बादशहाला 10 पटीनं तापदायक शत्रू ठरला, असं तो म्हणतो। आणि 28 ऑक्टोबर 1665चं एक इंग्रजांचं पत्र आहे ज्यांनी लंडनहून आपल्या मुंबईकर इंग्रजांना पाठवलं। अगदी मी तो संदर्भ तुम्हाला रीड करून दाखवतो। तो म्हणतो की संभाजी राजांशी कट्टर मैत्री करा, कारण ते अत्यंत शूर आणि मैत्री करण्याच्या योग्यतेचे आहेत। त्यांच्याशी मैत्री केल्यावर पोर्तुगीज आणि मोगलांची भीती बाळगण्याचं कारण नाही, असंही त्यांनी त्याच्यामध्ये नोंद केलेली आहे। आणि ॲबेकॅरे नावाचा जो फ्रेंच प्रवासी आहे त्यांनी वर्णन केलेलं आहे, तो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक सोहळा असतो त्या सोहळ्याच्या वेळी हेनरी ऑक्झिंडन हा इंग्रजांच्या वतीनं राजदूत म्हणून तिथे उपस्थित होता आणि ॲबेकॅरे हा फ्रेंच प्रवासी सुद्धा उपस्थित होता। तो असं म्हणतो की हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असा शूरवीर आहे। शिवाजीसारखा युद्धकुशल पित्याच्या तो युद्धकलेत तरवेज आहे आणि सौंदर्य त्याचं सैनिकांना आकर्षण करतं। सैनिकांचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे, ते त्याला आपला नेता मानतात, असं ॲबेकॅरेने म्हटलेलं आहे। आणि हेनरी ऑक्झिंडनने म्हटलेलं आहे की 14हून अधिक भाषा अवगत असणारा हा युवराज हा शिवाजी राजांचा पुत्र संभाजी आहे। अशा प्रकारे राजदूतांनी आणि शत्रुगोटातल्या लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या साहसाचा गौरव केलेला आहे। ओके, म्हणजे एवढं, आणि एकाच व्यक्तीने पोर्तुगीज असो, डच असो, फ्रेंच असो किंवा इव्हन मुघल सगळ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची स्तुती केली। याच्यावरून आपल्याला समजतं की छत्रपती संभाजी महाराज किती शूरवीर, साहसी आणि नेतृत्वान होते। आणि लिटरली हा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि खूप सटीक पद्धतीने संदर्भसहित तुम्ही सांगितलं। धन्यवाद सर त्याच्यासाठी। ठीक आहे, धन्यवाद।